हा केक पाहून कोणीच म्हणणार नाही की हा फक्त रव्यापासून बनवलेला आहे। मैदा अंड न वापरता हा अगदी मऊ लुसलुशीत बनणारा केक बनवायला एकदम सोपा आणि चवीला म्हणाल तर अगदी सेम गुलाबजामुन लागतो तसाच लागतो। हा गुलाबजामुन चवीचा केक कसा बनवायचा लगेचच पाहूया। एका मिक्सिंग बाउलमध्ये मी इथे अर्धी वाटी दही घेतलेली आहे। यासोबत अर्धी वाटी साखर आपण सुरुवातीला कमीच वापरणार आहोत। अर्धी वाटीला थोडंसं कमी म्हणजे 4 चमचे तेल घातलं। हे सगळं साहित्य आता छान फेटून घेऊ। अर्धी वाटी सायसकट दूध घालते। दूध मी इथे थंडच घातलेलं आहे। हे देखील आता छान एकजीव करून घेऊ। इथे मी बारीक रवा वापरते। 1 वाटी इथे मी बारीक रवा घेतला। तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल। इथे सुरुवातीला मी 1 वाटीला थोडासा कमी रवा घेतला होता, मात्र हे बॅटर मला थोडंसं पातळ वाटत होतं, त्यामुळे मी इथे पुन्हा 4 चमचे रवा वाढवलेला आहे। एकूण मी इथे 1 वाटी रवा वापरला आणि आपण हा केक गुलाबजामुन चवीचा करतोय म्हणून इथे 4 चमचे दूध पावडर घातली किंवा मग मार्केटमध्ये 10 रुपयाची जी मिल्क पावडर मिळते 1 पुडी ती घातली पूर्ण तरी चालेल। हे बॅटर आता छान मिक्स करून घेतलं। याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू म्हणजे रवा छान फुलून येईल। इकडे आता काही पूर्वतयारी करून ठेवायची आहे। त्यासाठी मी केक टिनला छान तेल लावून घेते। थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं, जवळपास 1 चमचा मी इथे गव्हाचं पीठ टाकलं असेल। संपूर्ण टिनला छान गव्हाचं पीठ लावून घेतलं। इथे मी बटर पेपरचा देखील वापर करत नाहीये। इकडे कढई देखील आपल्याला प्रीहीट करायची आहे। त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये मी मीठ टाकलं, त्यावर एक जाळी ठेवलेली आहे। वरून झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी कढई प्रीहीट करून घेऊ। इकडे बॅटर देखील छान 10 मिनिटांनंतर फुलून आलेला आहे। यावर आता वरून आपल्याला पिस्ते बदाम काजू हे बारीक मी इथे कट करून घेतलेले ते यामध्ये घालते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। हे आता छान यामध्ये मिक्स करून घेऊ। याच्या पुढची जी प्रोसेस असेल आपल्याला फास्ट करायची आहे। केकला छान जाळी पडण्यासाठी अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा हे दोघं ॲक्टिवेट होण्यासाठी यावर 2 चमचे दूध घालते। लगेचच हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ। आता जास्त वेळ वाया न घालता आपल्याला पटकन हे मिश्रण एकत्र करायचं आहे। जास्त मिक्स देखील करत बसायचं नाही। लगेचच इकडे आता केक टिनमध्ये हे बॅटर टाकून घेऊ। तुम्हाला इथे दिसतच असेल हे बॅटर खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही। इथे सांगितलेले जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे। हा जो टीन आहे तो थोडासा टॅप करून घेऊ, वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालू। लगेचच केक आता आपल्याला बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। हा केक आपण कढईमध्येच करतोय, त्यामुळे इकडे कढई देखील प्रीहीट झालेली आहे। हा टीन आपण आता कढईमध्ये ठेवू। वरून लगेचच झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून 20 मिनिटांसाठी केक बेक करून घेऊ। तुमचं जर बॅटर जास्त असेल तर वेळ देखील जास्त लागू शकतो। केक बेक होतोय तोपर्यंत एका पॅनमध्ये मी अर्धी वाटी साखर घालते, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी। आपण इकडे साखरेचा पाक करून घेणार आहोत। यामध्ये काही केसरच्या काड्या घातल्या, केसर नसेल नाही घातलं तरी चालेल। इकडे मी फक्त साखर विरघळेपर्यंत हा पाक उकळून घेतला। अगदी हलकासा आपल्याला हाताला चिकट लागायला पाहिजे। 1 तारी 2 तारी असं अजिबात नाही करायचं। पाक थंड होण्यासाठी साईडला ठेवू। इकडे केक बेक करून आपल्याला 20 मिनिट झालेले आहेत। सुरीने आपण चेक करू। सुरी अगदी क्लीन बाहेर येते म्हणजे केक अगदी सगळ्या बाजून छान व्यवस्थित शिजलेला आहे। याला आता पूर्ण गार न करता अगदी 2 मिनिटसाठी मी फक्त साईडला ठेवलं। आता याच्या आपण कडा सैल करून घेऊ आणि लगेचच टीनच्या बाहेर केक येतो। टीनला अजिबात केक चिटकलेला नाही। बटर पेपर नसताना देखील आपला केक अगदी छान निघाला। दिसायला जितका छान दिसतोय तितकाच हा अगदी सॉफ्ट आहे। पुन्हा ह्याच टीनमध्ये हा केक मी ठेवून देते। आता याला आवडीनुसार आपण कट करून घेऊ। तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही हा केक कट करून मुलांना देऊ शकतात। वरून आता आपण तयार करून घेतलेला पाक घालायचा। पाक खूपच गरम किंवा खूपच थंड नको, हलकासा गरम असतानाच हा पाक आपल्याला ह्या केकवर टाकून घ्यायचा आहे। आता लगेचच मी तुम्हाला इथे केक काढून दाखवते। अगदी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असा आपला रव्याचा केक तयार आहे। अगदी पाक आतपर्यंत मुरलेला आहे आणि केकला संपूर्णपणे छान जाळी पडलेली आहे। सगळ्या बाजूने केक अगदी छान शिजला आणि फ्लफी असा तयार झाला। इथे सांगितलेल्या प्रमाणामध्ये हा केक अगदी छान होतो आणि चवीला म्हणाल तर अफलातूनच लागतो। सेम गुलाबजामुन जसे लागतात तसाच हा केक लागतो। तुम्ही देखील अशाच पद्धतीने हा केक नक्की ट्राय करून पहा। घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। हा केक एकदा बनवला तर क्रीमचा देखील केक मुलं विसरतील इतका हा चविष्ट होतो।
माझ्या चॅनलवर तुम्हाला अशा सोप्या साध्या रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.